शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने महापालिकेच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार टपाली मतदानाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे। त्यानुसार निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आपला मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदान प्रक्रिया कर्तव्याबरोबरच मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य देखील पूर्णत्वास न्यावे असे आवाहन आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा ताण वाढत असतानाच उमेदवारांचा सोशल मीडियावरील स्टेटस न ठेवल्याच्या कारणावरून सावेडी उपनगरात एका पिता पुत्राला शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास सावेडीतील लेखानगर गावडे चौक परिसरात हा प्रकार घडला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रशासनाने हद्दपार केलेल्या एका सराईत गुन्हेगाराने शहरात प्रवेश करून सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील परिसरात करण्यात आली। तेथे फैजान इद्रिस कुरेशी हा गुन्हेगार हद्दपारीचा आदेश लागू असतानाही संशयास्पदरित्या फिरताना आढळला। पोलीस अंमलदार गणेश धोत्रे यांच्या फिर्यादीवरून कुरेशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्ती दरम्यान संशयित हालचाली टिपत तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। या प्रकरणात 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांनी वॉशिंग सेंटर फोडून सुमारे 29,000 रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली आहे। अटक केलेल्या आरोपींमध्ये महेश भारत झिपुर्डे, जयेश राजेंद्र शिंदे आणि विशाल शिवाजी शिरकुले यांचा समावेश आहे। मुकुंदनगर परिसरात निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याच्या रागातून एका युवकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। यासिर अन्सार सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।